हॅलो हॅलो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1564. आजची तारीख आहे 26 मे 2019. आता वाजले रात्रीचे 11:29. आज मी एक नवीन गोष्ट केली. आज मी मस्जिदमध्ये गेलो. मस्जिद, यस, वर्धेमध्ये. असं आम्हीच बाहेर निघालो होतो, मी, वैभव, पिंटी, बादल वगैरे, प्रशिक. मग वैभवला म्हणलं चालतं का मला मस्जिदमध्ये. आणि वैभव इज ऑल्सो काइंड ऑफ लाईक दॅट, की एकदा ठरवलं की चलो तर चलो. मस्जिदमध्ये कधी गेलो नव्हतो आणि इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली न्यू थिंग. सो चालायचं, चलो. तर गेलो मी आणि तिथे गेलो आणि ते नंतर तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता म्हणा. कारण मस्जिद म्हणजे एक प्रकारे मुसलमानाचं देवस्थान. ओके. आणि तिथे लोक ज्या उद्देशाने जातात आणि ज्या उद्देशाने त्या देवाला ते फॉलो करतात, इज काइंड ऑफ लाईक अ रिअली न्यू टू मी. आता मी कधी विहारात जात नाही. आता युजली मी कास्टिझम बद्दल कधी काही फारसं काही बोलत नाही. रिलिजन इज माझ्यासाठी एवढं फारसं काही इम्पॉर्टंट ठरलं नाही. बट इथे जे लोक राहतात त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट असतो. इंडियामध्ये किंवा काही काही लोकांमध्ये असतं रिलिजन्स एक फॅक्टर असतो जो की एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि आय डोंट नो, आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दिस रिलिजन स्टफ लाईक दॅट. एक गोष्ट आहे जे असतात. ओके. तर मुसलमान इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इंटरेस्टिंग फॅक्ट फॉर मी फॉर रिअली लॉंग टाइम. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल त्यांची भाषा, ते जे लोक जे बोलतात ना, मुसलमान लोक, इज ग्रेट. आता तू मुसलमान लोकांना कधी मराठी बोलताना कथाही नाही बघितलं असेल. मुसलमान लोक कुठे राहतील, ते त्यांची भाषाच बोलतात, हिंदी किंवा उर्दू हिंदी. म्हणजे त्यांची भाषा उर्दूच राहतात. ते अब्बू, अम्मी, अल्फाज वगैरे, अरे बापरे, त्यांचे शब्द काय जोरदार की बहुतच जबरदस्त. तर काय आहे की आणि एक प्रकारे नवीन एक्सपिरियन्स करायचा होता. सो चलो बा. तर मी गेलो, मी, वैभव आणि प्रशिक. सो प्रशिकचे शॉर्ट्स होते, तो प्रशिकला तेव्हाच थांबवलं. थांब म्हणे, रुक जा बोले, इसको निकाल बोले बाहेर. तुम शॉर्ट्स पहने हो, यू कॅन गो. ओके. पहिलंच आम्हाला माहित पडलं की मस्जिद मध्ये जाण्यासाठी फुल पॅन्ट लागते. हाफ पॅन्ट किंवा शॉर्ट्स घालून जाता येत नाही. रूल नंबर 1. रूल नंबर 2, मुलींना घेऊन जाता येत नाही. ओके, दॅट्स द फर्स्ट वन. सेकंड वन इज दॅट की आपल्याला शॉर्ट्स घेऊन जाता येत नाही. ओके, ठीक आहे. आता गेल्यानंतरही डायरेक्ट नमाज मध्ये डायरेक्ट असं बसता येत नाही. जस्ट लाईक दॅट. वाय? आय डोंट नो वाय. जस्ट लाईक दे डुईंग इट. त्यांनी सांगितलं मी ते असं. आता काही स्टेप्स आहे ते नमाज पढण्याचे वगैरे. ओके. स्टेप्स 1, पहिली गोष्ट जे अगोदर पासून करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही नमाज पडायला जात आहे तर तुम्ही आंघोळ करूनच नमाज करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही का असं झोपेतून उठलं आणि चलो बा, असं नाही. ओके. अनदर थिंग इज दॅट की समजा जर तुम्ही संडास वगैरे केली किंवा लघवी वगैरे केली तर तुम्हाला त्वरित जाता येत नाही. समजा तुम्ही लघवी केली असेल तर तुम्हाला तुमची लघवीची जागा पुसावी लागते. म्हणजे तुमचं ते पिनिस वगैरे या साऱ्या गोष्टी. हू डू दॅट? हे कोण करते असं? लघवीची जागा पुसा? अरे ते बॉडीचा पार्ट आहे, राईट? आणि तिथून लघवी येते आणि हे काही गंदी गोष्ट नाही आहे. आणि पुसायला पाहिजे म्हणजे ते युरेटर सांडते किंवा तुमच्या अंगावर ते आतून निघते ना. म्हणजे हे कोणचं आहे? तुम्ही तुमच्या आतमध्ये किती गू सांभाळून ठेवा पण तुम्ही बाहेर क्लीन राहा. हाऊ इज दॅट? आय नो, बट त्यांचे रूल बुक मध्ये नुसार आहे की तुम्ही लघवी केली तर लघवीची जागा साफ करा. लघवीची जागा म्हणजे आपण इथे लघवी करतो, पाणी टाकतोच रे, ते जागा नाही म्हणत आहे. लघवीची जागा म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीतलं जे पिनिस आहे त्याला तुम्ही धुवा.
कळलं? त्यामुळे म्हणलं मी हू डज दॅट. हे असं ओके. संडास केली असेल तर गाण चांगली धुवा. आता हे का मला सांगायची गोष्ट आहे? संडास केली तर गाण धुणारच आहे, असं तर येणार तर नाहीच आहे. ओके, ते आहे. ओके, चला. आंघोळ करून यायचं. ओके, आंघोळ करून आल्यावर नमाज मध्ये डायरेक्ट बसता येत नाही. पहिले तुम्हाला हातपाय धुवायला लागतात. ओके, तुम्ही चप्पल बाहेर काढून ठेवावं लागते. चप्पल घालून तुम्हाला आतमध्ये येतात नाही, इवन सॉक्स पण नाही. ओके, त्याच्यानंतर हातपाय धुण्याची पण वेगळी प्रथा आहे. यू कांट से समथिंग लाईक दॅट. ओके, असंही असं आहे की तुम्ही गेले तिथे नळ सुरू करायचा, पहिले हात धुवायचे, हात आस्तींपर्यंत धुवायचे, पूर्ण हात नाही धुवायचा. पूर्ण हात पण धुवायचा पण स्टेप बाय स्टेप, पहिले आस्तींपर्यंत धुवायचे. त्याच्यानंतर एका हाताने गुळणा करायचा 3 वेळा. ओके, गुजगुज गुजगुज 3 वेळा. त्याच्यानंतर तोंड धुवायचं 3 वेळा. झुक 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 झुक. ओके, आता त्याच्यानंतर हात फिरवायचा वरून, केसावरून. केस पण ओले झाले पाहिजे, बट त्यासाठी वेगळं पाणी नाही घ्यायचं. जो तिसरा अटेम्प्ट राहतो तोंड धुवायचा, त्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला वरून केसावरून पण हात घुमवायचा असतो. ओके, ज्यांची दाढी असेल तर त्यांची दाढी कम्प्लिटली ओली झाली पाहिजेच, असं इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने ते तोंड धुवायचं. ऑलराईट, ते एक फॅक्ट आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही उठले, थोडस रुमाल असेल तर तोंड पुसून घ्यायचं. ओके, अँड नाव देन यू हॅव टू एंटर इन द नमाज, जिथे नमाज करतात. ओके, सो नमाज पडताना तुम्ही जिथे उभे आहेत त्याच्या इम्पॉर्टंट आहे का तुम्ही ज्याच्या साईडला उभे आहे त्याला डिस्टन्स थोडं कमी असावं. या ऍटलिस्ट अर्धा फीट, अर्धा फीट, किंवा म्हणजे आपण कसं युजली एका जवळ एकदम, म्हणजे कसं की समजा जर मला कोणी व्यक्ती साईडला उभं राहायचं असेल तर मी ऍटलिस्ट 1 फीटची जागा ठेवतो, कारण त्याच्या कन्व्हिनियन्स साठी, माझ्या कन्व्हिनियन्स साठी ऑल्सो. पण नमाज पडताना असं नाही, क्लोज टू इच अदर, पण एकदम चिपकून नाही, हार्डली जस्ट लाईक 4-5 इंचचा डिस्टन्स गॅप असली पाहिजे, 4-5 इंच. या ओके, नमाज पडताना मग ते स्टेप्स की असं बसायचं तसं, आता ते वेगळंच, ते किती वेळा करायचं आणि काय करायचं आणि कसं करायचं, आणि तो फॅक्ट वेगळा. त्याच्यामध्ये डीप इन केलोच नाही आम्ही, जस्ट कॉपी पेस्ट केलं त्या व्यक्तीला की असं करायचं तसं करायचं तसं करायचं तसं करायचं. ओके, ठीक आहे. टोपी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. या टोपीला काहीतरी दुसरा शब्द म्हणतात ते लोक, मला माहित नाही, सो मी आता फक्त टोपीच म्हणतो. ओके, तर ते टोपी घालायची. ओके, आणि मग या सर्व गोष्टी केल्यानंतर मग त्यांचे फास्ट वगैरे खूप सारे असतात, ते डीप इन तेवढं गेलं, मग आम्ही वापस आलो. या मग त्यांनी खूप काही ज्ञान वगैरे दिलं, अँड दॅट इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट टू मी ऑल्सो. आणि एकदा काहीतरी नवीन असं एक्सपिरियन्स करायला भेटलं, सो इज दिस गुड थिंग फॉर मी. सो येस, राईट. बाकी तर काही फारसं काही सांगण्याला काही आहे नाही आज. हा, काल काय नाही, मी सकाळी उठलो, ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये गेल्यावर काम केलं. त्याच्यानंतर मग माझं काम खतम नाही झालं 6:30 वाजेपर्यंत. 6:30-7 वाजता घरी आलो, तयारी केली. 8 वाजता गाडीत बसलो, 10 वाजता वर्धेला पोहोचलो. गाडीत एवढी भीड का बहुत जास्त उभं राहून यावं लागलं. ओके, सो येस, so this is the my artifact episode number 1564. Right now we are at Nagpur, Wardha, Maharashtra. Thank you.